शिराळा तालुक्यामध्ये राजेश्वरी नाईक यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अजितदादा पवार गटाला निश्चितपणे या पुढील काळात बळ मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी केलं आहे। मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीनं आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या हस्ते नूतन जिल्हा परिषद सदस्य राजेश्वरी नाईक आणि शिराळा पंचायत समितीचे उपसभापती मनीषा वसंत पाटील, पंचायत समिती सदस्य सविता विजय माडिक आणि पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव यांचा मिरज जवाहर हायस्कूल येथे सत्कार करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। तर माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार नाईकवाडी यांनी म्हटले की यापुढील काळात संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही प्रमुख नेते मंडळी प्रयत्न करणार असून कार्यकर्त्यांच्या मागे ताकद उभी करणार। जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना निश्चितपणे पुढील काळात निधीची कमतरता भासू देणार नाही। जिल्हा नियोजन मंडळातून अजितदादा गटाला जो निधी मिळणार आहे तो जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये समान वाटप करून विकास कामाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असून माझ्याही आमदार निधीमधून सर्वच विभागांना निधी देणार आहे। शिराळा हा डोंगरी तालुका असून चांदोली व्याघ्र प्रकल्पामुळे या परिसरातील नागरिकांना वन्य प्राण्यांच्या मोठ्या होणाऱ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे आणि या संबंधात असणारे लोकांचे प्रश्न उपमुख्यमंत्री माननीय सुमित्राताई पवार यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून मोर्चे बांधणी करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार नाईकवाडी यांनी म्हटलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।